सो आता मग न्यूट्रिएंट्स बद्दल थोडंसं बोलायचं झालं तर आता आपण बघतो की मार्केटमध्ये ओमेगा 3 किंवा फिश ऑइल ह्याच्या कॅप्सूल्स सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. म्हणजे लोक कोणतरी सांगताय आणि लोक सरळ धडल्ल्याने विकत बरोबर. त्याचं कन्झम्पन करतात. तर त्याचा खरंच आपल्या शरीराला फायदा होतो का ते फॅड आहे? गोळ्या घेऊन ते इन्ग्रेडियंट्स घेण्यापेक्षा मी सजेस्ट करेन मासे खा. कारण ते ऑलरेडी आहे. गोळीत जेव्हा तुम्ही फिश ऑइलच्या गोळ्या म्हणताय किंवा कॉड लिव्हर ऑइलच्या गोळ्या म्हणता तेव्हा त्याच्या जोडीने आणखी पण काही गोष्टी आलेल्या असतात ज्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यापेक्षा तुम्ही मासा खाना. साईड इफेक्ट हा प्रकारच नाहीये. आणि तुम्हाला जे ज्या गोळीतनं जाणार आहे ते माशात नाही मिळणार आहे. आता याच्यावर मेडिकल लाईनची लोक म्हणतील कदाचित की एका गोळीत भरपूर जातं. मी म्हणेन आठवड्यातनं 3दा मासे खा. सो गाईडलाईनच्या हिशोबाने बघायला गेलं तर तुम्ही म्हणता की एक मासा खाणं उत्तम. 2दा तरी आठवड्यातनं साधारण कन्झ्युम केला पाहिजे. म्हणजे टिपिकली लोक चिकन मटन हे तर खातातच पण फिशचेही तेवढे सव म्हणून तुम्हाला खायचंय तर तुम्ही कधीही खा. पण तुम्ही जर न्यूट्रिशन म्हणून बघताय तर आठवड्यातनं 2दा त्या गोष्टी जायला पाहिजे तुमच्या पोटात. बरं. कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणजे हृदयविकाराचा धोका कमी होईल. सो कोलेस्ट्रॉल वाढू नये किंवा हृदयविकाराचा धोका कमी करायचा आहे तर मी मगाशी सांगितलं तसं सगळे छोटे मासे. ओके. स्पेसिफिक सांगतोय बोंबील. बोंबीलमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी आहे. लेपा मासा, राणी मासा येतो, थोडासा पिंकिश असतो. ओके. तो खा. रावस चांगला आहे, सुरमई चांगला आहे, पॉपलेट छान आहे. ओके. हे मासे तुम्ही हृदयविकारात बिंदास खा. सो बेसिकली हे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी याच्यात स्वतः फॅट कमी आहे. अच्छा. त्यामुळे कोलेस्ट्रॉल डेव्हलप होणार नाही हे खाल्ल्याने. असलेलं कोलेस्ट्रॉल कमी होईल का नाही तर ते थोडंसं मेडिकल लाईनला जाईल. बरोबर बरोबर. पण याने कोलेस्ट्रॉल वाढणार नाही हे तर सांगता येईल. ओके ओके. त्यामुळे हे मासे तुम्ही खा. आणि मी जनरली हे 6-7च नावं घेतोय किंवा काही ठिकाणी 3च नावं घेतोय तर मी हे क्लिअर करतो की मी पुण्यात खाल्ल्या जाणाऱ्या माशांबद्दलच बोलतो. हो बरोबर आहे. त्यामुळे समुद्रात खजिना पडलेला आहे पण त्याची नावं घेऊन उपयोग पण नाहीये किंवा कळणारही की टिपिकली जी ओल्ड लोक असतात म्हणजे आपले म्हातारे आजी आजोबा आई वडील हे जे असतात तर त्यांना आजकाल बघतो आपण सांधेदुखी हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम मुवमेंट कमी असते किंवा बरोबर आहार तसा असतो. तर याचा माशांवर फायदा होतो म्हणजे मासे खाल्ल्याने हे याच्यावर फायदा होतो आणि कुठले खावे? निश्चित होतो. सांधेदुखी करता तुम्हाला जर बघायचंय तर प्रोटीन आणि कॅल्शियम या गोष्टी तुमच्या सांध्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत व्यवस्थित. सो प्रोटीन भरपूर असलेले मासे कुठले तर लेपा नावाचा एक मासा येतो ज्याला सोलफिश म्हणतात. लेपा चांगला आहे. सुरमईत प्रोटीन चांगले आहेत. ओके. पॉपलेटमध्ये आहेत. बोंबिलमध्ये उत्कृष्ट आहेत. आणि खाडीचा एक छोटा मासा येतो तारली नावाचा. अच्छा. ज्याला सार्डिन म्हणतात. करेक्ट करेक्ट. सो तारलीमध्ये खूप प्रोटीन आहेत पण त्याला काटा खूप आहे त्यामुळे लोक टाळतात तो मासा खायला. तो थोडासा स्ट्रॉंग आहे फ्लेवरमध्ये. तो एवढाच येतो तारली पण सुंदर मासा येतो.